Hello students, this is Akshita, your educator. I welcome you all on the platform of teaching exams by Global Online. जैसे की आपल्याला माहिती आहे friends, Global Online platform has come up with a complete course for upcoming Maharashtra Set Examination 2023. In this particular course, we are discussing the units from paper 1. In today's lecture number 7, लॉजिकल रिझनिंगमधला जो युनिट आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. त्यामधला टॉपिक असणार आहे आर्ग्युमेंट्स अँड इट्स फॉर्म्स. ओके, तर आर्ग्युमेंट्स काय आहेत, आर्ग्युमेंट्सचे डिफरंट फॉर्म्स काय आहेत, एखादा आर्ग्युमेंट स्टँडर्ड आहे का नाही हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी किंवा काही टर्म समजून घेणे लॉजिकल रिझनिंगमधले गरजेचे आहेत. तर हा एक्सक्लुझिव्ह कोर्स जो असणार आहे आजचा लॉजिकल रिझनिंगचा आर्ग्युमेंट्सवर बेस्ड असणार आहे. ठीक आहे, तर स्टार्टिंगपासून एंडपर्यंत तुम्हाला जी गोष्ट करायची आहे, यू हॅव टू कीप वन नोटबुक अँड पेन इन युअर हँड अँड जे जे इम्पॉर्टंट टर्म्स मी एक्सप्लेन करत चालले, जे जे इम्पॉर्टंट रूल्स मी सांगत चालले, तो प्रत्येक रूल तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे. सुरुवातीला स्टार्टिंगला तुम्हाला कुठला टर्म समजणार नाही, फक्त आपल्याला जे आहे आज सगळे टर्म्स सगळे असे खोलून ठेवायचे तुमच्यासमोर. ओके, अँड वन बाय वन आपण इन डिटेल सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. हार्डली यावरती आता लॉजिकल रिझनिंगवरती आपले 2 ते मॅक्सिमम ओढून ताडून 3 लेक्चर्स बनणार आहे. ठीक आहे, तर आपला हा लॉजिकल रिझनिंगचा जो पोर्शन आहे तो संपून जाईल. बट आजचा लेक्चर जो आहे आर्ग्युमेंट्सचा, दॅट इज इम्पॉर्टंट. UGC नेटसाठी जे प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी पण हे अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे, NTUGC नेट. तर लेट अस बिगिन विथ टुडेज लेक्चर. त्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2023साठी जो कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे वाया ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म, यामध्ये तुम्हाला फॉलोविंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. फुल सिलेबस थिअरी लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत, मल्टिपल MCQची प्रॅक्टिस, 50 मॉक टेस्ट, फुल सिलेबस नोट्स आणि जी कोर्स फीस आहे ती 2500 रिड्यूस करून 2000 करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहे कोर्सला अप्लाय करू शकता. ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा विच इज 9766066858 आणि या पर्टिक्युलर फीचर्सला तुम्ही ॲक्सेस करू शकता थ्रू दी कोर्स. ॲट द सेम टाईम ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करू शकता. ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यावरती ओपन करा, अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. या पर्टिक्युलर UIमध्ये स्टोअर नावाचं आयकन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्टली माय कोर्सेस या पेजवरती जाल, वरच्या साईडला सर्च टॅब दिसतोय, त्या पर्टिक्युलर सर्च टॅबमध्ये जे आहे तुम्हाला महाराष्ट्र सेट 2023 पेपर 1 असं टाईप करायचं आहे. खालच्या साईडला डिफरंट कोर्सेस अलॉंग विथ दी फीस तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. आपल्याकडे महाराष्ट्र सेट पेपर 1 पेपर 2साठी डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत. सिमिलरली फॉर UGC नेट पेपर 1 पेपर 2, CSIR नेट पेपर 1 पेपर 2 डिफरंट कोर्सेस जे आहेत अवेलेबल आहेत. अशा पद्धतीने तुम्ही कोर्सला जे आहे एनरोल करू शकता. ओके, सो मूव्हिंग ऑन टू टुडेज लेक्चर. त्यापूर्वी जे आहे नोट्स आणि MCQचे कंपायलेशन रिगार्डिंग अनाउन्समेंट आहे. यावरती जे आहे पहिलं सुरुवातीला 25% ऑफर चालू होती, आत्ता जी आहे 35% ऑफर चालू आहे. ठीक आहे, काय आहे हे कंपायलेशनमध्ये इम्पॉर्टंट नोट्स आणि हायली एक्सपेक्टेड MCQज असणार आहेत फॉर पेपर 2. फॉर पेपर 2 ज्यांना व्यवस्थित एक्झाम रेलेवंट प्रिपेअर करायचं असेल, प्रॅक्टिस करायचं असेल फॉर MCQज, हे कंपायलेशन त्यांना बेनिफिशियल ठरेल. या कंपायलेशनमध्ये इम्पॉर्टंट नोट्स प्लस 4000+ MCQज जे आहेत एक्झाम रेलेवंट, अशा पद्धतीने हा पर्टिक्युलर कंपायलेशनला डिझाईन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, सो ज्यांचा सब्जेक्ट खालील दिलेल्यापैकी सब्जेक्टपैकी एक असेल इन्क्लुडिंग मराठी, त्यांनी ह्या पर्टिक्युलर कंपायलेशनला एनरोल करू शकता. सब्जेक्ट्स आहेत मराठी, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, कम्प्युटर सायन्स, कॉमर्स, हिस्ट्री, सोशलॉजी, सायकोलॉजी, हिंदी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, लॉ, इंग्लिश लिटरेचर, फिजिकल एज्युकेशन, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सोशल वर्क, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स, फिलॉसॉफी, इलेक्ट्रॉनिक सायन्स आणि इन्व्हायरमेंटल स्टडीज. कुठलाही कोर्स जे असेल तुम्ही त्या पर्टिक्युलर कोर्सला जे आहे एनरोल करू शकता आणि तुमचं प्रेपरेशन जे बूस्ट करू शकता अलॉंग विथ द प्लॅटफॉर्म ऑफ द ग्लोबल ऑनलाईन. सो आजच्या लेक्चरला स्टार्ट करू. सो लेट अस बिगिन विथ द लेक्चर. सो बेसिकली लॉजिकल रिझनिंग जी आहे, लॉजिकल रिझनिंग त्याला आपण 2 वेनी कॅटेगराईज करू शकतो. ईच अँड एव्हरी पॉईंट जे मी इथे लिहिते ते तुमच्या नोटबुकमध्ये असायला पाहिजे. ठीक आहे, 2 वेनी आपण त्याला डिवाईड करतो किंवा 2 टाईपचे लॉजिकल रिझनिंग असतात. एक आहे इंडक्टिव्ह रिझनिंग आणि दुसरी जी रिझनिंग आहे दॅट इज कॉल्ड ॲज डिडक्टिव्ह रिझनिंग. ईच अँड एव्हरी पॉईंट परत एकदा मी सांगत आहे, जे मी इथे लिहिते ते तुम्ही लिहायचं आहे. ओके, डू नॉट आस्क फॉर नोट्स. या पर्टिक्युलर जे मी स्वतः लिहित आहे इथे ते तुम्हाला गोष्टी लिहायच्या आहेत. ओके,
लॉजिकल रिझनिंग बेसिकली दोन वेनी आपण त्याला कॅटेगराईज करू शकतो, इंडक्टिव्ह रिझनिंग आणि डिडक्टिव्ह रिझनिंग. तर इंडक्टिव्ह रिझनिंग काय आहे, डिडक्टिव्ह रिझनिंग काय, ते आता बघूयात आपण. सो इंडक्टिव्ह रिझनिंग म्हणजे अशी रिझनिंग ज्यामध्ये आपण स्पेसिफिक टू जनरल चाललो आहेत. स्पेसिफिक टू जनरल जेव्हा आपण जातो तेव्हा बोलतो त्याला आपण इंडक्टिव्ह रिझनिंग. मॅम स्पेसिफिक काय आहे, जनरल काय आहे, तुम्ही काय बोलतायत, काही समजत नाही आहे. समजत जरी नसेल तरी लिहायचं. जसं जसं आपण पुढे जाऊ लेक्चरमध्ये तुम्हाला स्पेसिफिक काय आहे, जनरल काय आहे, इंडक्टिव्ह एकदम व्यवस्थित समजून जाईल. सिमिलरली फॉर डिडक्टिव्ह. ओके सर, तर यामध्ये आपण काय बघितलं, लॉजिकल रिझनिंग दोन प्रकारचे असतात. एक आहे इंडक्टिव्ह, दुसरं आहे डिडक्टिव्ह. इंडक्टिव्हमध्ये जे आहे आपण स्पेसिफिक टू जनरल अप्रोच ठेवत असतो. ठीक आहे. सिमिलरली डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये जे आहे आपण जनरल टू स्पेसिफिक जातो. ओके, तर आता आपण अर्थ समजून घेऊ हे जनरल आणि स्पेसिफिक काय आहे. त्यापूर्वी दोन प्रकारचे रिजनिंग, इंडक्टिव, डिडक्टिव रीजनिंग. इंडक्टिव रीजनिंग में कहाँ से कहा जाते हैं, स्पेसिफिक टू जनरल जाते हैं, और डिडक्टिव में जनरल टू स्पेसिफिक जाते हैं. ठीक आहे, तर याचं आता एक्झाम्पल्स बघूयात. इंडक्टिव्ह रिजनिंग समजून घेऊ, स्पेसिफिक जनरल हे दोन्ही शब्द जे आहेत ते समजून घेऊयात. तर त्यासाठी एक एक्झाम्पल इथे मी रिप्रेझेंट करते. प्रत्येक गोष्ट जे मी इथे डॉट लिहिलं तुम्हाला डॉट इथे लिहायचं आहे आजच्या लेक्चरसाठी. ठीक आहे. व्हेरी फर्स्ट थिंग, एक्झाम्पल आहे सुरेश इज ऑनेस्ट. सुरेश इज ऑनेस्ट. ठीक आहे. दूसरा घ्या, श्याम इज ऑनेस्ट. आणि तिसरा स्टेटमेंट घ्या, समीर इज ऑनेस्ट. So all men are honest. ठीक आहे. ठीक आहे. इथे स्पेसिफिक टू जनरल कसं चाललो आहे ते लक्षात घ्या. आपण काय बोललो, इंडक्टिव्हमध्ये आपण स्पेसिफिक टू जनरल अप्रोच ठेवतो. ठीक आहे. तर यामध्ये बघा, व्हेरी फर्स्ट स्टेटमेंट जो आहे, सुरेश इज ऑनेस्ट. सुरेश एका आपण पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल बोलतो आहे, एक स्पेसिफिक पर्सन मेन्शन केला आहे, म्हणून हे स्टेटमेंट काय झालं, स्पेसिफिक. ओके. श्याम इज ऑनेस्ट. श्याम अगेन पर्टिक्युलर एक व्यक्ती आपण जे आहे स्पेसिफाय केलं इथं जो आहे की श्याम, म्हणून मी याला काय म्हणते, स्पेसिफिक. सिमिलरली समीर इज ऑनेस्ट ह्याला पण स्पेसिफिक बोललं. ठीक आहे. तर यामधनं आपण कन्क्ल्युजन काय काढतोय की ऑल मेन आर मॉर्टल किंवा ऑल मेन आर ऑनेस्ट जिथे आपण बोलतोय. ठीक आहे. ऑल मेन आर ऑनेस्ट. ठीक आहे. तर यामध्ये लक्षात घ्या, स्पेसिफिक सुरेश, श्याम, समीर, तीन स्पेसिफिक पर्सन आहे. इथं काय केलं आपण, ऑल मेन केलं, म्हणजे आपण जनरलाइज करून टाकलं, जनरल वाक्य करून टाकलेलं. ठीक आहे. ह्या पर्टिक्युलर रिझनिंगमध्ये, इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये आपण कसं गेलो, स्पेसिफिक टू जनरल. आता समजलं. ठीक आहे. स्पेसिफिक काय आहे, जनरल काय आहे, आता तुम्हाला हे समजलं असेल. परत एकदा मी एक्सप्लेन करते. रिझनिंगमध्ये दोन प्रकार, इंडक्टिव्ह रिझनिंग आणि लॉजिकल रिझनिंग. इंडक्टिव्हमध्ये मी काय म्हटलं, स्पेसिफिक टू जनरल जाणार आहोत आपण, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जी यामध्ये स्पेसिफिक टू जनरलचा अर्थ मी सांगितला, सुरेश एक स्पेसिफिक पर्सन आहे, श्याम पण एक स्पेसिफिक आहे, समीर पण एक स्पेसिफिक पर्सन आहे. तर ऑल मेन आर ऑनेस्ट जे आहे ते मी इथे जनरलाइज करून टाकलं या स्टेटमेंटला. दॅट इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक टू जनरल. ठीक आहे. आता डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये एक्झॅक्ट काय, ह्याचं उलटं करा. ह्याचं उलटं म्हणजे काय, एक्झाम्पल घ्या डिडक्टिव्ह रिझनिंगसाठी, हे होतं इंडक्टिव्हसाठी. आता घ्या डिडक्टिव्ह रिझनिंगसाठीचं एक्झाम्पल. डिडक्टिव्ह रिझनिंगसाठीचं एक्झाम्पल, ऑल मेन आर मॉर्टल. ऑल मेन आर मॉर्टल. श्याम इज मॉर्टल. Suresh is mortal and Sameer is mortal. ठीक आहे. आपल्याला फक्त पॅटर्न समजून घ्यायचे, स्पेसिफिक टू जनरल, जनरल टू स्पेसिफिक काय आहे. आता इथे बघा, ऑल मेन आर मॉर्टल, ऑल मेन म्हणजे सर्व मेनसाठी आपण एक जनरल स्टेटमेंट पकडत आहोत, दॅट इज दिस जनरल. ठीक आहे. श्याम इज मॉर्टल. श्याम स्पेसिफिक पर्सन आहे. सुरेश इज मॉर्टल, स्पेसिफिक.
समीर इज मॉर्टल. स्पेसिफिक, तो जनरल टू कुठे चालू होतं आपण, स्पेसिफिक. तो दिस इज कॉल्ड ॲज जनरल टू स्पेसिफिक इन केस ऑफ डिडक्टिव्ह इंडक्शन. ठीक आहे, परत एकदा इंडक्टिव्ह इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह, स्पेसिफिक टू जनरल, जनरल टू स्पेसिफिक. आय थिंक तुम्हाला हा फर्स्ट पॉईंट जो आहे अलॉंग विथ द एक्झाम्पल समजला असेल. ठीक आहे. सो आता यामध्ये आपण काय करतोय, आता डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये तुम्हाला समजलं असेल हे काय आहे, जनरलाइज्ड स्टेटमेंट आहे. ऑल मेन आर मॉर्टल. ऑलरेडी जनरलाइज्ड स्टेटमेंटला आपण स्पेसिफिकेशनमध्ये नाही आलो. स्पेसिफिक स्टेटमेंटमध्ये काय, श्याम इज मॉर्टल, सुरेश इज मॉर्टल, समीर इज मॉर्टल. स्पेसिफिक पर्सनसाठी आपण काय करतोय ते स्टेटमेंट घेतो आहोत. ठीक आहे. जनरलाइज्ड स्टेटमेंटला आपण कशात करतोय, स्पेसिफिकमध्ये. ठीक आहे. आता इंडक्टिव्ह रिझनिंग जे आहे, ह्याचे एक्झाम्पल्स तुम्ही असे म्हणू शकता जिथे आपल्याला एखाद्या थिअरीचं इन्व्हेन्शन करायचं असेल, थिअरी इन्व्हेन्शन किंवा कुठल्या क्रिएटिव्हिटीसाठी किंवा क्रिएशनसाठी आपण ह्याचा एक एक्झाम्पल घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल द व्हेरी फेमस वन, न्यूटनची ग्रॅव्हिटीची थिअरी. ठीक आहे. एकदम व्यवस्थित आधी एक्सप्लेन करून म्हणजे एक्सप्लेनेशन समजून घ्या. ठीक आहे. पहिली गोष्ट, न्यूटननी काय केलं होतं, ऑब्झर्व केलं होतं. काय ऑब्झर्व केलं होतं, ऑब्झर्व करणे म्हणजे काय, व्यवस्थित आधी बघितली, काय प्रक्रिया बघितली त्यांनी, की झाडावरनं खाली ॲपल पडतोय हे ऑब्झर्व केलं न्यूटननी, बरोबर. ठीक आहे. मग त्यांनी काय केलं, पॅटर्न फॉलो केलं म्हणजे काय, वरतून खाली ॲपल पडतोय अशा डिफरंट झाडं बघितले त्यांनी, प्रत्येक झाडावरून जे आहे ॲपल खाली पडतोय. किंवा त्याने दुसरी पॅटर्न काय बघितलं, की एखादी वस्तू जर आपण वरून खाली फेकत आहोत तर ती काय करते, एका पॅटर्नमध्ये खाली पडत आहे, बरोबर. ठीक आहे. व्हेरियस पॅटर्न्स त्यांनी बघितले. दुसरी गोष्ट त्यांनी काय केली, यामध्ये हायपोथेसिस मांडला. कुठला हायपोथेसिस म्हणजे काय, एक स्टेटमेंट मांडला की वरून फेकणारी प्रत्येक गोष्ट काय होत आहे, खाली पडत आहे. ठीक आहे. हा त्यांनी हायपोथेसिस मांडला. हायपोथेसिसमध्ये त्यांनी काय लिहिलं, की वरून फेकणारी जी आपण प्रत्येक वस्तू आहे ती खाली पडणार आहे, हे त्यांनी एक स्टेटमेंट मांडला किंवा त्यालाच आपण काय बोलतो, हायपोथेसिस मांडला. हायपोथेसिसचा अर्थ समजला की त्यांनी एक स्टेटमेंट आपल्यासमोर मांडलं. ठीक आहे. तर त्या हायपोथेसिसच्या वरनं थिअरी बनली. काय थिअरी बनली, न्यूटनची ग्रॅव्हिटीची थिअरी बनली, ग्रॅव्हिटीचा लॉ बनला, न्यूटन्स ग्रॅव्हिटी लॉ. ठीक आहे. सर, इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये काय असते, बेसिकली इन्व्हेन्शन किंवा ऑलरेडी ऑलरेडी नाही बोलू शकत आपण, बट इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये होत काय आहे, की एखाद्या थिअरीचं इन्व्हेन्शन होत आहे. एकदम स्टार्टिंग कुठून होते, ऑब्झर्वेशनपासून स्टार्टिंग होते. ऑब्झर्वेशन म्हणजे काय, एखाद्या गोष्टीकडे किनली व्यवस्थित पद्धतीने बघणे. ठीक आहे. ॲपलचंच हे एक्झाम्पल कंपल्सरी लक्षात ठेवा, कारण हे न्यूटनची थिअरी जर एकदा व्यवस्थित लक्षात ठेवलात तर तुम्हाला इंडक्टिव्ह रिझनिंगचा अप्रोच समजेल. ठीक आहे. इंडक्टिव्ह रिझनिंग म्हणजे बेसिकली यामध्ये क्रिएशनचं एखादं एक्झाम्पल बघू शकता किंवा कुठल्याही वस्तूचं इन्व्हेन्शन किंवा थिअरीचं इन्व्हेन्शन, थिअसिस वगैरे लिहिणं. ओके, राईट. तर यामध्ये बघा, एखाद्या पर्टिक्युलर वस्तूबद्दल ऑब्झर्व करणे व्यवस्थित. ठीक आहे. ॲपल खाली पडतो हे न्यूटननी आधी ऑब्झर्व केलं. नंतर त्यांनी पॅटर्न फॉलो केला. पॅटर्न फॉलो करणे म्हणजे काय, की वरून वस्तू जेव्हा आपण फेकतो तेव्हा ती काय होते, खाली पडत आहे. हे काय झालं, पॅटर्न. व्हेरियस ट्रीजवरती एक्झाम्पल घेतलं, की समजा एखाद्या ट्रीचा ॲपल खाली पडतो त्याने दुसऱ्या ट्रीवरती पण तेच एक्झाम्पल फिट होते का बघितलं. ठीक आहे. नंतर त्यांनी बघितलं की एखाद्या बिल्डिंगवरून वस्तू फेकत आहे मी, तर ती कंपल्सरी काय होते, खाली पडत आहे. तर ह्या प्रत्येक वस्तू जी आहे आपण फेकतो, एक प्रत्येक पॅटर्न जी आहे सेम फॉलो करत आहे. कुठलीही वस्तू घ्या, पॅटर्न तर सेम फॉलो करत आहे. वरून फेकलं खाली पडते, याचा अर्थ झाला पॅटर्न. हायपोथेसिस म्हणजे काय, हायपोथेसिस लिहिणे म्हणजे काय, यावरनं त्यांनी काय कन्क्लूड केलं, एक स्टेटमेंट टाकलं की कुठलीही वरून फेकणारी वस्तू खाली पडते आणि कशामुळे खाली पडते, ग्रॅव्हिटीमुळे खाली पडते. आणि त्याच्या हायपोथेसिसच्या बेसिसवरती त्यांनी थिअरी लिहिली. ठीक आहे. दॅट इज न्यूटन ग्रॅव्हिटी लॉ. तर यावरती क्वेश्चन बनणार आहे का, क्वेश्चन असं काही नाही बनणार आहे. ऑब्झर्वेशन, पॅटर्न, हायपोथेसिस
हायपोथेसिस थिअरी लक्षात ठेवा फक्त, ठीक आहे. जरी नाही लक्षात राहिलं तरी एक्झाम्पल लक्षात ठेवा. तर यामध्ये बघा होत काय आहे, ऑब्झर्वेशनपासनं थिअरीकडे चाललो आहेत आपण. म्हणजे इथे जो अप्रोच आहे इंडक्टिव्ह रिझनिंगमधला तो कसा आहे, डाऊन टू अप अप्रोच आहे. डाऊन टू अप साईडचा अप्रोच आहे. म्हणजे ऑब्झर्वेशनपासून आपण थिअरीकडे चाललो, डाऊन टू अप अप्रोच असतो, ठीक आहे. तर हा झाला इंडक्टिव्ह रिझनिंग. ओके, जी जी गोष्ट मी लिहिते ते प्लीज लिहित चला, तुम्हाला सोपं जाईल. ॲट दी एंड ऑफ द लेक्चर मी जेव्हा समराईज करेल या गोष्टी तुम्हाला एकदम सगळं क्लिअर होईल, ह्याची गॅरंटी मी देईल. फक्त लिहित चला. आता डिडक्टिव्ह रिझनिंगचं एक्झाम्पल घेऊ. मी तुम्हाला काय म्हटलं, इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये काय असतं की एखाद्या गोष्टीचं क्रिएशन किंवा इन्व्हेन्शन, ठीक आहे. डिडक्टिव्ह रिझनिंग म्हणजे काय, एक ऑलरेडी रिटन थिअरी आहे. वी ऑलरेडी हॅव वन थिअरी, वी ऑलरेडी हॅव वन थिअरी म्हणजे काय, एक थिअरी आपल्याकडे ऑलरेडी प्रेझेंट आहे, ठीक आहे. त्या थिअरीच्या बेसिसवरती ऑलरेडी रिटन आहे थिअरी, ठीक आहे. आपल्याला काही थिअरी नवीन इन्व्हेंट करायची का नाही, फक्त ऑलरेडी रिटन थिअरी आहे. त्या ऑलरेडी रिटन थिअरीच्या वरती आपण एक हायपोथेसिस मांडतो. हायपोथेसिस मांडणे म्हणजे काय, एक टेंटेटिव्ह स्टेटमेंट देणं, एक स्टेटमेंट देणं, टेंटेटिव्ह स्टेटमेंट देणे, ठीक आहे. टेंटेटिव्ह स्टेटमेंट देण्याचा अर्थ काय, तुम्ही जे स्वतःचं एक ओपिनियन आहे ते मांडत आहात स्टेटमेंटच्या द्वारे. तो स्टेटमेंट राईट असू शकतो किंवा रॉंग असू शकतो, अप्रूव्ह केला जाऊ शकतो किंवा डिसअप्रूव्ह केला जाऊ शकतो, ठीक आहे. फक्त काय, ऑलरेडी रिटन एक थिअरी आहे, थिअसिस आहे, त्याच्यावरती तुम्ही तुमचं एक स्टेटमेंट मांडत आहात, एक टेंटेटिव्ह स्टेटमेंट. टेंटेटिव्ह म्हणजे काय, तोपर्यंतचं स्टेटमेंट, ठीक आहे. टेम्पररी स्टेटमेंट मांडतात ज्याला अप्रूव्ह भेटू शकते किंवा ते स्टेटमेंट डिसअप्रूव्ह पण होऊ शकते, ठीक आहे. तर या डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये जो अप्रोच असतो तो कसा असतो, लक्षात घ्या, अप डाऊन अप्रोच असतो, अप टू डाऊन अप्रोच. आता अप टू डाऊन अप्रोच म्हणजे काय आहे, एक्झाम्पल घ्या. ऑलरेडी रिटन थिअरी आहे, मी काय म्हटलं, इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये काय होती, थिअरी रिटन होती का नव्हती, आधी आपण ऑब्झर्वेशन केलं मग थिअरी मांडली. डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये काय आहे, थिअरी ऑलरेडी रिटन आहे, ऑलरेडी रिटन थिअरी आहे. तर थिअरीचं जे आहे, थिअरीमध्ये तुम्ही काय करता, एक हायपोथेसिस मांडत आहात तुमचा स्वतःचा, एक टेंटेटिव्ह स्टेटमेंट, ठीक आहे, जो अप्रूव्ह होऊ शकतो किंवा डिसअप्रूव्ह होऊ शकतो. स्टेटमेंट रॉंग जाऊ शकतो किंवा राईट जाऊ शकतो, ठीक आहे. तर हायपोथेसिस आधी मांडलात आणि ऑब्झर्व केलात की हायपोथेसिस बरोबर आहे का चुकीचं आहे, आधी हे गोष्ट ऑब्झर्व केलात आणि एक शेवटच्या कन्क्ल्युजनला आलात किंवा एक कन्फर्मेशन भेटलेलं आहे तुम्हाला की ते वाक्य जे आहे तुमचं, जे हायपोथेसिस जे आहे ते राईट आहे का रॉंग आहे, ठीक आहे. तर इथून कसं चाललो, आपला अप्रोच कसा आहे, थिअरीपासनं कन्फर्मेशनकडे चाललो. तर हा अप्रोच कसा आहे, अप टू डाऊन अप्रोच आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल, एक बेसिक अंडरस्टँडिंग होती, ठीक आहे. काय काय बघितलं आपण सुरुवातीपासून एकदा रिवाईज करू. लॉजिकल रिझनिंग बेसिकली दोन प्रकारचे असतात मॅम. कोणते दोन प्रकार असतात, एक आहे इंडक्टिव्ह रिझनिंग आणि दुसरा कोणता आहे, डिडक्टिव्ह रिझनिंग. इंडक्टिव्ह आणि दुसरा झाला डिडक्टिव्ह रिझनिंग. इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये हा क्वेश्चन सरळ सरळ एक्झाममध्ये बनू शकतो. इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये अप्रोच कसा आहे, स्पेसिफिक टू जनरल, स्पेसिफिक टू जनरल. आणि इकडे कसा अप्रोच आहे, इथे जो त्यांनी अप्रोच दिला आहे दॅट इज फ्रॉम, आपण बोलू शकतो यामध्ये जनरल टू स्पेसिफिक, ठीक आहे. इथे हायलाईट होत नाही आहे, ठीक आहे, काय हरकत नाही, ठीक आहे. स्पेसिफिक टू जनरल अँड जनरल टू स्पेसिफिक डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये जे आपण बघितलं. नेक्स्टली आपण काय बघितलं, याचं एक्झाम्पल स्पेसिफिक टू जनरल कसं जात आहे, बरोबर. स्पेसिफिक टू जनरल कसं जातं याचं एक्झाम्पल बघितलं आपण. यामध्ये दुसरी गोष्ट जी आपण बघितली दॅट वॉज जनरल टू स्पेसिफिकचं एक्झाम्पल, ठीक आहे. की हा एक स्टेटमेंट होता, ऑल मेन आर मोर्टल. ऑल मेन म्हणजे काय, प्रत्येक मेन ह्यामध्ये इन्क्लुडेड आहे, बरोबर. हे कशी आहे, जनरलाइज्ड, ऑलरेडी जनरलाइज्ड स्टेटमेंट आहे, ठीक आहे. त्याला आपण काय केलं नंतर, श्याम इज मॉर्टल, सुरेश इज मॉर्टल, समीर इज मॉर्टल, ह्याला स्पेसिफिकमध्ये कन्वर्ट केलं. एवढं लक्षात ठेवा, लॉजिकल रिझनिंगचे दोन प्रकार जे आपण बघितले, इंडक्टिव्हमध्ये स्पेसिफिक टू जनरल जातो आणि स्टेटमेंट डिडक्टिव्हमध्ये जो कसं जातो तो जनरल टू स्पेसिफिक जातो. हे आपण दोन गोष्टी इथे स्टडी केल्या. दुसरी गोष्ट ज्यावरती क्वेश्चन बनू शकतो दॅट इज इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये इन्व्हेन्शन किंवा क्रिएशन ऑफ द थिअरी बनणार आहे.
ह्यावरती क्वेश्चन बनू शकतो. आणि यामध्ये दुसरा जो क्वेश्चन बनू शकतो दॅट इज अप्रोच कशी आहे, डाऊन टू अप अप्रोच आहे, यावरती क्वेश्चन बनू शकतो. जे गोष्ट मी हायलाईट करते तिथे स्टार करून ठेवायचं, त्यावरती क्वेश्चन बनण्याची पॉसिबिलिटी आहे. दुसरी गोष्ट डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये काय ऑलरेडी रिटन थिअरी आहे, पण त्यावरती आपण एक आपला हायपोथेसिस मांडतोय. हे गोष्ट हायपोथेसिस अप्रूव्ह होऊ शकते किंवा डिसअप्रूव्ह होऊ शकते, पण क्वेश्चन काय बनणार आहे यामध्ये डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये अप टू डाऊन अप्रोच असू शकतो. अप टू डाऊन अप्रोच जो आहे तो असणार आहे, असू शकतो नाही असतो. ठीक आहे, यावरती क्वेश्चन बनतो. डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये ऑलरेडी वन रिटन थिअरी असते, त्यावरती आपण हायपोथेसिस मांडतो. हायपोथेसिस कन्फर्म होऊन सांगणार आहे की अप्रूव्ह आहे का डिसअप्रूव्ह आहे. ठीक आहे, तर आता आपण काय करूयात, एक चार्ट बनवूयात, सिम्पल चार्ट. प्रत्येक गोष्ट जे मी लिहिते ते लिहायची. इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्हमधला जो डिफरन्स आहे तो आपण लिहून घेऊयात. इंडक्टिव्ह रिझनिंग आणि डिडक्टिव्ह रिझनिंगमधला फरक. ठीक आहे, जे आता आपण स्टडी केलं त्याच्या बेसिसवरती इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्हमध्ये काय फरक आहे ते आता आपण समजून घेऊयात. इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये मी काय म्हटलं, स्पेसिफिक टू जनरल जातो आपण. डिडक्टिव्हमध्ये काय केलं, जनरल टू स्पेसिफिक जातो. ठीक आहे, आता हे लक्षात कसं ठेवायचं यासाठी एक निमोनिक्स माझ्याकडे आहे. असं काही बसत नाही बट स्टील ओके. डिडक्टिव्ह रिझनिंग, डिडक्टिव्ह डी जे डी जी. ठीक आहे, डी जे डी जी म्हणजेच काय, डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये डी जे असतं बेसिकली, आपल्याला माहिती आहे, फक्त लक्षात ठेवायचं डी जी तसंच. ठीक आहे, डिडक्टिव्ह रिझनिंग फ्रॉम जनरल टू स्पेसिफिक जाणार आहोत मॅडम. हे लक्षात ठेवलं मोर दॅन इनफ. असं काही बसत नाही बट तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी सांगत आहे. ठीक आहे, नेक्स्टली जो दुसरा डिफरन्स जो आपण बघितला. ठीक आहे, इंडक्टिव्ह रिझनिंगची जी सुरुवात असती ती ऑब्झर्वेशनपासून होते. आपण बघितलं न्यूटनचं एक्झाम्पल. न्यूटननी काय केलं होतं, ऑब्झर्वेशन केलं होतं. ऑब्झर्वेशनपासनं सुरुवात होते. ऑब्झर्वेशनपासनं काय होते, स्टार्टिंग होते. न्यूटनचं एक्झाम्पल बघितलं आपण. ठीक आहे, इंडक्टिव्ह रिझनिंगची जी सुरुवात आहे ती कशापासनं होते, ऑब्झर्वेशनपासनं होते. पण डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये काय बघितलं आपण, थिअरी ऑलरेडी मांडलेली आहे मॅम, म्हणून ह्याची जी सुरुवात आहे ती फॅक्ट्सपासनं होती. फॅक्ट्सपासनं सुरुवात होती. ठीक आहे, फॅक्ट्सपासनं सुरुवात होणे म्हणजे काय, तुमच्याकडे थिअरी ऑलरेडी रिटन आहे. न्यूटनची थिअरी आपण एक्झाम्पल नाही घेऊ शकत. ठीक आहे, दुसरी म्हणजे कुठलीही थिअरी घ्या, जी थिअरी ऑलरेडी रिटन आहे त्यावरती आपण आपला हायपोथेसिस मांडत आहोत. ठीक आहे, म्हणजे सुरुवात कुठून आहे, फॅक्ट्सपासनं सुरुवात होते. फॅक्ट्सपासनं सुरुवात होते. ठीक आहे, नेक्स्ट कन्क्ल्युजन जे आहे, यामध्ये जे कन्क्ल्युजन जे आहे ते काय येणार आहे, जनरल. कन्क्ल्युजन काय येणार आहे, जनरल. कन्क्ल्युजन काय येणार आहे, जनरल. कन्क्ल्युजन म्हणजे काय, एंड. जी अंतिम टप्पा आहे याचा इंडक्टिव्ह रिझनिंगचा तो काय, जनरल असणार आहे. जनरल म्हणजेच काय, आपण स्पेसिफिक टू जनरल जातो आहे, म्हणजे कन्क्ल्युजन काय असणार आहे, जनरल. यामध्ये जे कन्क्ल्युजन असणार आहे दॅट विल बी स्पेसिफिक, कारण जनरल टू स्पेसिफिक चालू आहेत. सिम्पल. यावरती क्वेश्चन बनतो. प्लीज ह्याला जे आहे व्यवस्थित लिहून घ्या, जे मी तुम्हाला डिफरन्सेस सांगत आहे बिटवीन इंडक्टिव्ह रिझनिंग अँड डिडक्टिव्ह रिझनिंग. नेक्स्ट आता यामध्ये जे आहे डिफरन्स, ते डिफरन्स समजण्याच्या आधी मी तुम्हाला हे जे स्टेटमेंट दिले होते त्याच्याकडे आपण परत एकदा. ठीक आहे, ओके. हे जे एक्झाम्पल होतं ते कशाचं होतं, इंडक्टिव्ह रिझनिंगचं होतं. ठीक आहे, तर ह्याला थोडंसं रब आउट करते मी. आता लक्षात घ्या, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ओके, सुरेश इज ऑनेस्ट, श्याम इज ऑनेस्ट, समीर इज ऑनेस्ट अँड ऑल मेन आर ऑनेस्ट. एक्झाम्पल काय, स्पेसिफिक टू जनरल, इंडक्टिव्ह रिझनिंग. ओके, यामध्ये हे जे वाक्य असतं ह्याला बोलतात प्रिमायसेस. ह्याला काय बोलतो, प्रिमायसेस. ह्याला काय बोलतो आपण, प्रिमायसेस. ठीक आहे, आणि जो शेवटचं वाक्य असतं त्याला आपण काय बोलतो, कन्क्ल्युजन. ह्याला काय बोलणार आहोत आपण, कन्क्ल्युजन. ठीक आहे, ठीक आहे. जे वाक्य रिप्रेझेंट केले सुरुवातीला, सुरेश इज ऑनेस्ट, प्रिमाइस नंबर 1. ठीक आहे, प्रिमाइस नंबर 2. ह्याचा अर्थ समजण्याची गरज नाही आहे आपल्याला, फक्त समजून घ्यायचं की प्रिमाइस काय आहे. जे वाक्य रिप्रेझेंट केले इथे मी, सुरेश इज ऑनेस्ट, श्याम इज ऑनेस्ट, समीर इज ऑनेस्ट, समीर इज ऑनेस्ट, दिस इज प्रिमाइस नंबर 3. हे काय असतात, प्रिमायसेस किंवा स्टेटमेंट म्हणा तुम्ही, बट ह्याला लॉजिकल रिझनिंगच्या भाषेमध्ये आपण काय बोलतो, प्रिमायसेस बोलतो. प्रिमायसेस 1, प्रिमायसेस 2, प्रिमायसेस 3 आणि शेवटचं जे वाक्य आहे ते कन्क्ल्युजन आहे. म्हणजे काय, ह्यामध्ये बघा, सुरेश इज ऑनेस्ट,
श्याम इज ऑनेस्ट, समीर इज ऑनेस्ट, हे 3 प्रिमाइसेस आहेत. त्याच्यावरून आपण कन्क्ल्युजन काय द्यायला लागलो की ऑल मेन आर ऑनेस्ट, हे काय झालं कन्क्ल्युजन. ठीक आहे. तर इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये जर सगळे प्रिमाइसेस ट्रू असतील, सगळे प्रिमाइसेस जर ट्रू असतील तर कन्क्ल्युजन काय असणार आहे, मे बी और मे नॉट बी ट्रू. नाही समजणार तुम्हाला, सध्यासाठी लिहून घ्या. ठीक आहे. ह्याच्यावरती मी परत येईल जेव्हा मी एकदम तुम्हाला व्यवस्थित प्रिमाइसेस, कन्क्ल्युजन आणि आर्ग्युमेंट एक्सप्लेन करेन. ठीक आहे. पण सध्यासाठी हे लिहून घ्या की इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये इफ, जर मी मराठीत जे लिहिते, मराठीत मीडियमच्या स्टुडंट्सने मराठीत लिहून घ्यायचं. ठीक आहे. जर प्रिमाइसेस ट्रू असतील किंवा बरोबर असतील, ठीक आहे, तेव्हा देन कन्क्ल्युजन जे आहे, ठीक आहे, जर प्रिमाइसेस ट्रू असतील, बरोबर असतील, देन कन्क्ल्युजन मे और मे नॉट बी ट्रू, मे और मे नॉट बी ट्रू. ठीक आहे. म्हणजे कन्क्ल्युजन प्रोबॅबल आहे. प्रोबॅबलचा अर्थ काय असतो, कन्क्ल्युजन प्रोबॅबल असणे याचा अर्थ काय असतो, कन्क्ल्युजन प्रोबॅबल असणे म्हणजे काय, तो बरोबर असू शकतो किंवा चुकीचा पण असू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. याला आपण काय बोलतो, व्हॅलिडिटी बोलतो. ह्याला काय बोलतो, व्हॅलिडिटी बोलतो. आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे, एक आर्ग्युमेंट दिलेली असतात. ठीक आहे. ते आर्ग्युमेंट व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे हे सांगायचं असतं. ठीक आहे. तर त्यामध्ये हे प्रिमाइसेस आणि कन्क्ल्युजनचा आपण यूज करणार आहोत. सध्याला ॲटलिस्ट एवढं समजून घ्या की इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये जर प्रिमाइसेस ट्रू असतील तर कन्क्ल्युजन काय असते, प्रोबॅबल असते. प्रिमाइसेस जर ट्रू असतील, प्रिमाइसेस जर बरोबर असतील तर कन्क्ल्युजन काय असणार आहे सर. एक मिनटं, आपण ह्या स्क्रीनला काय करूयात, व्हाईट करूयात. ॲक्च्युली डार्क मोड चालू आहे, तुम्हाला थोडं सोपं जाईल. ओके, नॉट गुड फॉर माय हेल्थ, बट तुमच्यासाठी आपण हे करूया. ठीक आहे. इंडक्टिव्ह रिझनिंग, डिडक्टिव्ह रिझनिंग यामध्ये प्रिमाइसेस जर ट्रू असतील कन्क्ल्युजन काय असणार आहे, प्रोबॅबल असणं म्हणजे काय मॅडम, मे और मे नॉट बी ट्रू, म्हणजे एकतर बरोबर असू शकते किंवा चुकीचं असू शकतं. ठीक आहे. तर यामध्ये दुसरी गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, दॅट इज इन दी केस ऑफ डिडक्टिव्ह रिझनिंग. मग मॅडम डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये आपण व्हॅलिडिटी कशी चेक करणार आहोत, हे काय आहेत, हे व्हॅलिडिटी चेक करण्यासाठी आहे. बरोबर. मग डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये व्हॅलिडिटी कसं चेक करणार आहोत, इफ प्रिमाइसेस आर ट्रू, जर सर्व प्रिमाइसेस जर ट्रू असतील, सगळे प्रिमाइसेस जर बरोबर असतील, देन कन्क्ल्युजन जे असतं यामध्ये ते 100% बरोबर असतं. देन कन्क्ल्युजन जे असतं यामध्ये 100% ट्रू असतं किंवा बरोबर असतं. ठीक आहे. कारण मला सांगा, डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये आपण कशापासून सुरुवात करतोय, फॅक्ट्सपासून सुरुवात करतोय. मॅडम यामध्ये ऑलरेडी एक रिटन थिअरी आहे. ठीक आहे. मग प्रिमाइसेस सगळे जर बरोबर असतील तर कन्क्ल्युजन पण बरोबर येणार आहे का, कारण ती ऑलरेडी प्रूव्ह केलेली थिअरी आहे, म्हणून कन्क्ल्युजन 100% बरोबर येतं, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. एक थिअरी आहे, कुठली पण सायन्सची थिअरी उचलून घ्या तुम्ही, ती थिअरी जी आहे ऑलरेडी रिटन आहे, त्याच्यामागे भरपूर पुरावे आहेत हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. मग त्या थिअरीच्या बेसिसवरती जे काही प्रिमाइसेस मांडल्या गेलेले आहेत ते ट्रू असतील तर कन्क्ल्युजन पण 100% बरोबरच असणार आहे, कारण ते ऑलरेडी रिटन थिअरी, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता यामध्ये मला सांगा, इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये काय बघितलं, न्यूटनचं एक्झाम्पल बघितलं होतं आपण, न्यूटननी ऑब्झर्व केलं होतं. तशाच पद्धतीने तुम्ही जर कुठली थिअरी मांडणार असाल जे ऑलरेडी कधीच मांडलेली नाही आहे, बरोबर, त्याच्यावरती तुम्ही ऑब्झर्वेशन रिसर्च करत असाल तर ते इंडक्टिव्ह रिझनिंगचा पार्ट झाला. ठीक आहे. मग त्यामध्ये जे काही तुम्ही प्रिमाइसेस मांडत आहात, त्यातलं कन्क्ल्युजन जे आहे, त्याला जे कन्क्ल्युजन आहे ते बरोबर येणार आहे किंवा चुकीचं येणार आहे, म्हणजे तुमची थिअरी बरोबर जाणार आहे किंवा चुकीची जाणार आहे. ठीक आहे. ते प्रोबॅबल आहे. ठीक आहे. म्हणून आपण काय बोलतो, ही जी इंडक्टिव्ह रिझनिंग आहे ती कशाच्या बेसिसवर आहे, प्रोबॅबिलिटीच्या बेसिसवर आहे, शक्यता आहे त्याच्यामध्ये.
की शक्यता कशाची आहे, एकतर थिअरी बरोबर जाणार आहे मॅडम किंवा चुकीची जाणार आहे. का? कारण त्याला व्यवस्थित पुरावे जे आहेत आपल्याकडे जमा केलेले नाही आहेत. ठीक आहे. तर आता जो शेवटचा डिफरन्स आपण बघणार आहोत रिगार्डिंग द इंडक्टिव्ह रिझनिंग आणि डिडक्टिव्ह रिझनिंग. इंडक्टिव्ह रिझनिंग मध्ये जे आपल्याला लिहायचं दॅट इज इझी टू यूज. ठीक आहे. आणि डिडक्टिव्ह रिझनिंग काय आहे, इट इज डिफिकल्ट टू यूज. अर्थ काय समजून घ्या आता. इझी टू यूज म्हणजे काय मला सांगा. इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये जे तुम्ही ऑब्झर्वेशन करत आहात ते तुम्ही डेली लाईफला बघून ऑब्झर्वेशन करत आहात. ठीक आहे. हे इझी टू यूज काय असं म्हणत आहोत आपण, कारण हे ऑब्झर्वेशनवर बेस्ड आहे आणि आपण ऑब्झर्वेशन तर डेली लाईफमध्ये पण करतो. ठीक आहे. म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, इझी टू यूज म्हणतो. ठीक आहे. आणि ह्यामध्ये ह्याला डिफिकल्ट टू यूज का म्हणत आहोत, डिफिकल्ट टू यूज का म्हणत आहोत, कारण हे फॅक्ट्सवर बेस्ड आहे. हे कशावर बेस्ड आहे, फॅक्टवर बेस्ड आहे. म्हणजे काय, तुम्हाला आधी फॅक्ट्सच्या थ्रू जावं लागेल. जे काही तुम्हाला थिअरी मांडलेली आहे त्याच्या थ्रू आधी जावं लागेल. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, डिफिकल्ट टू यूज म्हणतो. ह्याला इझी टू यूज का म्हणतो, कारण हे ऑब्झर्वेशनवर आहे, आपल्या स्वतःच्याच जे आहे इव्हिडन्सेसवरती आहे, जे आपण बघतो डे टू डे लाईफमध्ये. म्हणून ह्याला इझी टू यूज. सो अशा पद्धतीने परत एकदा आपण इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह रिझनिंगचे जे डिफरन्सेस आहेत ते बघून घेऊ. आपण शिकलो इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये व्हेरी फर्स्ट पॉईंट स्पेसिफिक टू जनरल जातो, डिडक्टिव्हमध्ये जनरल टू स्पेसिफिक जातो. अर्थामध्ये डिडक्टिव्ह रिझनिंग जी आहे ती ऑब्झर्वेशनपासनं सुरुवात होती. त्याची स्टार्टिंग कुठून होती, त्याची ऑब्झर्वेशन्सपासनं होती. बरोबर, सॉरी. डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये जी सुरुवात होती ती कशापासून होती, फॅक्ट्सपासून होती. डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये ऑलरेडी थेअरी मांडलेली आहे, त्या थेअरीचे फॅक्ट्स बघून आपण डिडक्टिव्ह रिझनिंगची सुरुवात करतो. कन्क्ल्युजन कसं असणार आहे, जनरल. यामध्ये कन्क्ल्युजन कसं असणार आहे, स्पेसिफिक. ठीक आहे. आपण यामध्ये काय बघितलं, प्रिमायसेस. प्रिमायसेस म्हणजे काय, इफ प्रिमायसेस जे स्टेटमेंट आपण मांडले, जे तुम्हाला मी एक्सप्लेन केले, जरी समजलं नसेल सध्याला फक्त एवढं लक्षात ठेवा की जेव्हा प्रिमायसेस किंवा जे स्टेटमेंट आपण मांडलेत जर ते ट्रू असतील तेव्हा कन्क्ल्युजन इंडक्टिव्ह रिझनिंगच्या केसमध्ये एकतर बरोबर जाऊ शकतं किंवा चुकीचं जाऊ शकतं. ठीक आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कन्क्ल्युजन इज प्रोबॅबल. प्रोबॅबलचा अर्थ काय, एकतर ते कन्क्ल्युजन राईट जाणार आहे किंवा रॉंग जाणार आहे, शक्यता आहे. इफ प्रिमायसेस आर ट्रू, जर सर्व प्रिमायसेस ट्रू असतील डिडक्टिव्ह रिझनिंगच्या केसमध्ये तर कन्क्ल्युजन काय जाणार आहे, 100% ट्रू. का? कारण ह्याची ऑलरेडी थिअरी मांडलेली आहे, तर कन्क्ल्युजन 100% ट्रू जाणार आहे. आपण इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये काय म्हटलं, इट इज इझी टू यूज. का? कारण हे ऑब्झर्वेशनच्या बेसिसवर आहे आणि आपण डे टू डे लाईफमध्ये ऑब्झर्वेशन कितीही करू शकतो. ठीक आहे. डिफिकल्ट टू यूज का म्हटलं, कारण आपल्याला ह्याला आधी फॅक्ट्स बघावं लागतात. डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये थेअरी मांडलेली असते आणि ते फॅक्ट्स बघावे लागतात, म्हणून ह्याला आपण डिफिकल्ट टू यूज म्हटलेले. ठीक आहे. आत्तापर्यंत जे काही आपण शिकलो त्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन बनू शकतात स्पेसिफिक टू जनरल, जनरल टू स्पेसिफिक, जे आपण बघितलं. नेक्स्टली जो क्वेश्चन बनू शकतो यामध्ये अप डाऊन अप्रोच अँड डाऊन टू अप अप्रोच, इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये. ठीक आहे. इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये आपण काय बघितलं, इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये जे आपण बघितलं डाऊन टू अप अप्रोच. तुम्ही इथे डिफरन्सेसमध्ये पण लिहू शकता काय, की इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये काय आहे मॅडम, डाऊन टू अप अप्रोच आहे, यामध्ये अप टू डाऊन अप्रोच आहे, यावरती क्वेश्चन बनवू शकतो. जेवढे मी इथे डिफरन्सेस एक्सप्लेन केले आत्तापर्यंत इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्हचे, हे जर सोडला, हा जर एक डिफरन्स सोडला, बाकी डिफरन्सेस समजले, दॅट विल बी मोर दॅन इनफ फॉर टुडेज क्लास. ठीक आहे. प्रिमायसेस काय आहेत, कन्क्ल्युजन काय आहे, तुम्हाला डिटेलमध्ये लेक्चरमध्ये समजून जाईल. ठीक आहे. एवढं समजणं गरजेचं होतं आणि समजायलाच पाहिजे, कारण खूप सोप्या भाषेत एक्सप्लेन केलं आहे मी. ओके. नाव जे आता आपल्याला पुढे समजायचं आहे दॅट इज आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट. ठीक आहे. अँड आय होप तुम्ही सर्व जे मी पॉईंट सांगत आहे ते लिहित चालला. तो बेसिकली आर्ग्युमेंटला प्रिमायसेस प्लस कन्क्ल्युजनला आपण आर्ग्युमेंट बोलतो. मॅम प्रिमाइस काय तुम्ही सांगतो बोललात, कन्क्ल्युजन काय माहिती नाही आणि ते तुम्ही आर्ग्युमेंट स्टार्ट केलं आहे. ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, प्रिमाइस आणि कन्क्ल्युजनला टुगेदरली एकत्र आपण काय बोलतो, आर्ग्युमेंट बोलतो. प्रिमाइसला दुसरे पण शब्द आहेत जसं की
प्रपोर्शन किंवा रिझन पण बोलतात. प्रिमाइस और प्रपोर्शन और रिझन. जेव्हा कन्क्ल्युजनला दुसरा शब्द वापरला जातो इन्फरन्स और क्लेम. ठीक आहे. हे जेव्हा दोन स्टेटमेंट कंबाईन होतात, कोणते स्टेटमेंट? प्रिमाइस प्लस कन्क्ल्युजन जेव्हा कंबाईन होतं त्याला आपण आर्ग्युमेंट बोलतो. सध्याला एवढं लक्षात ठेवायचं की मॅम प्रिमाइस आणि कन्क्ल्युजन जेव्हा एकत्र येतात त्याला आपण काय बोलतो? आर्ग्युमेंट बोलतो. ठीक आहे. प्रिमाइसला प्रपोर्शन पण म्हणू शकतात किंवा रिझन पण म्हणू शकतात. कन्क्ल्युजनला इन्फरन्स म्हणू शकतात किंवा क्लेम म्हणू शकतात. आता एक्झाम्पल बघू, एक्झाम्पलच्या थ्रू समजू की प्रिमाइस, कन्क्ल्युजन, आर्ग्युमेंट काय आहे. ठीक आहे. समजा द व्हेरी फर्स्ट एक्झाम्पल आपण इथे घेऊयात. ऑल गर्ल्स आर स्मार्ट. ठीक आहे. मला सांगा, आपण इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये जेव्हा ऑल येत असेल तेव्हा आपण काय म्हटलो? ते एक जनरल वाक्य, आपण एक जनरलाइज स्टेटमेंट दाखवत आहोत की सर्व मुली काय आहेत? स्मार्ट आहेत. तर हे वाक्य काय झालं? जनरल. ह्याला काय बोलतो आपण? जनरल डिडक्शन. ठीक आहे. डिडक्शन कसं लक्षात घ्या? रीटा इज अ गर्ल. अँड थर्ड वाक्य घ्या, रीटा इज स्मार्ट. ठीक आहे. आता हे समजून घेऊ आधी. तर हे 3 वाक्य दिलेत मी, तुम्हाला समजलं नसेल की एक्झॅक्ट काय होतं, आता समजून घेऊ व्यवस्थित. ठीक आहे. तर हे ऑल गर्ल्स आर स्मार्ट, आपण काय करतोय? ऑल गर्ल्स जनरलाइज स्टेटमेंट टाकलं, सर्व गर्ल्स. ठीक आहे. त्या सर्व गर्ल्सपैकी आपण सेकंड स्टेटमेंट जे मांडतो त्यामध्ये एका स्पेसिफिक मुलीबद्दल बोलतो, दॅट इज रीटा. रीटा इज अ गर्ल, रीटा स्पेसिफिक. परत रीटा इज स्मार्ट, स्पेसिफिक. म्हणजे तर जनरल टू स्पेसिफिक चाललो होतं आपण. ऑल गर्ल्स आर स्मार्ट, रीटा इज अ गर्ल, स्पेसिफिक गर्ल, रीटा इज स्मार्ट. ठीक आहे. तर यावरनं जनरल टू स्पेसिफिक चाललो होतं आपण, दॅट इज कॉल्ड ॲज डिडक्टिव्ह इंडक्शन. डिडक्टिव्ह रिझनिंग, नॉट इंडक्शन, सॉरी, डिडक्टिव्ह रिझनिंग. ओके. जनरल टू कसं चाललो? स्पेसिफिक. डिडक्शन होते स्टेटमेंटचं जनरल वाक्यापासून एका स्पेसिफिक मुलीवर आलो. ठीक आहे. दिस इज प्रिमाइस 1. पहिलं वाक्य. दिस इज प्रिमाइस 2. ठीक आहे. हे काय झाले? 2 प्रिमाइसेस झाले. 2 प्रिमाइसेसला आपण पीनी रिप्रेझेंट करतो. लक्षात घ्या, हे पहिलं प्रिमाइस पी, हा दुसरा प्रिमाइस पी, आणि यावरनं मी कन्क्ल्युजन काढत आहे, दॅट इज रिप्रेझेंटेड बाय सी. ओके. आता लक्षात घ्या, ऑल गर्ल्स आर स्मार्ट, सगळे गर्ल्स काय आहेत? स्मार्ट आहे. हा होता प्रिमाइस नंबर 1 आपला. रीटा इज अ गर्ल, हा दुसरा वाक्य झाला, दॅट इज प्रिमाइस नंबर 2. ह्या 2 वाक्यावरून की सर्व मुली काय स्मार्ट आहेत आणि रीटा ही एक मुलगी आहे, यावरनं मी कन्क्ल्युजन काय काढत आहे की रीटा काय आहे? स्मार्ट आहे. पहिलं वाक्य काय बोलते? सर्व मुली स्मार्ट आहेत. दुसरं वाक्य काय बोलते? की रीटा एक गर्ल आहे. त्याच्यावरून आपण कन्क्ल्युजन काय काढू शकतो? रीटा इज स्मार्ट. म्हणून हे काय झालं? PPC म्हणजेच काय? प्रिमाइस नंबर 2. कन्क्ल्युजन आपण काय काढलं? रीटा इज स्मार्ट. ठीक आहे. आता आपल्याला समजायचं काय आहे? ह्यामध्ये समजायचं काय आहे? आपल्याला समजलं की प्रिमाइस आणि कन्क्ल्युजन समजलं. ठीक आहे. आता यावरनं आपल्याला आर्ग्युमेंट समजायचं आहे. मॅम मी काय म्हटलं? प्रिमाइस आणि कन्क्ल्युजन जेव्हा एकत्र येतात त्यांना आपण काय बोलतो? आर्ग्युमेंट. इट मीन्स हे प्रिमाइस आणि कन्क्ल्युजन टुगेदरली आपण ह्याला काय म्हणत आहोत? आर्ग्युमेंट म्हणत आहोत. आय होप सगळ्यांना आता क्लिअर झालं असेल. ठीक आहे. 2 प्रिमाइसेस मांडले मी, त्यावरनं कन्क्ल्युजन काढला की रीटा स्मार्ट आहे. ठीक आहे. प्रिमाइसेस आणि कन्क्ल्युजनला टुगेदरली आपण काय म्हणतो? आर्ग्युमेंट म्हणतो. दिस इज अ PPC. ठीक आहे. तर प्रश्न काय बनू शकतो बेसिकली की आर्ग्युमेंट, आता हा जो तुम्हाला मी 3 वाक्य दिले त्यामध्ये 2 प्रिमाइसेस आहेत आणि एक कन्क्ल्युजन आहे. तर त्यामध्ये त्यांनी आपल्याला विचारू शकतात की यामध्ये जे आर्ग्युमेंट आहे ते व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे, असा प्रश्न बनतो.
व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे असा प्रश्न बनतो यामध्ये. बट आपल्याला सध्याला काय समजून घ्यायचं होतं फक्त की अर्ग्युमेंट काय असतो. अर्ग्युमेंट काय असतो मॅडम, प्रिमायसेस आणि कन्क्ल्युजन टुगेदरली आपण त्याला काय बोलतो, अर्ग्युमेंट बोलतो. मला सांगा, पहिलं प्रिमाइस काय होतं की सर्व मुली स्मार्ट आहेत. दुसरं प्रिमाइस काय म्हणतंय की रीटा काय आहे, एक मुलगी आहे. आणि कन्क्ल्युजन काय काढलं आपण, रीटा पण काय असणार आहे, मग स्मार्ट असणार आहे. तर मला सांगा, प्रिमायसेस आणि कन्क्ल्युजन अर्ग्युमेंट टुगेदरली आपण जर बघितलं तर यामध्ये अर्ग्युमेंट काय होते, व्हॅलिड होते. व्हॅलिड का व्हायला, कारण अर्ग्युमेंट किंवा कन्क्ल्युजन जे आहे यामधले अर्ग्युमेंटचं कन्क्ल्युजन ते राईट चाललं आहे. ठीक आहे, हे जरी नाही समजलं, फक्त एवढं समजून घ्या की अर्ग्युमेंट काय असते, प्रिमाइस प्लस कन्क्ल्युजनला अर्ग्युमेंट बोलतो मॅडम. ठीक आहे, प्रिमाइस बघितलं आपण, कन्क्ल्युजन पण बघितलं. प्रिमाइस म्हणजे काय, वाक्य. प्रिमाइसेसवरून आपण काय डिराईव्ह करतो, कन्क्ल्युजन डिराईव्ह करतो की एखादं कन्क्ल्युजन राईट आहे का रॉंग आहे. ठीक आहे, हे झालं अर्ग्युमेंट. बेसिकली अर्ग्युमेंट पण परत दोन प्रकारचे असतात. एक असतो इंडक्टिव्ह आर्ग्युमेंट आणि दुसरा असतो डिडक्टिव्ह आर्ग्युमेंट. इंडक्टिव्ह आर्ग्युमेंट अँड डिडक्टिव्ह आर्ग्युमेंट. बट आजच्या लेक्चरपुरतं एवढं इनफ होतं. ठीक आहे, आज काय काय बघितलं आपण, आज जे बघितलं ॲट दी एंड ऑफ दी क्लास आपण काय बघितलं, अर्ग्युमेंट मॅम काय असतात. अर्ग्युमेंट म्हणजे कशाचं कॉम्बिनेशन असते, प्रिमायसेस प्लस कन्क्ल्युजन टुगेदरली आपण काय म्हणतो, टुगेदरली आपण ह्याला काय म्हणतो, अर्ग्युमेंट म्हणतो. अर्ग्युमेंटचं नेचर कसं असू शकतं, द नेचर ऑफ अर्ग्युमेंट. नेचर ऑफ अर्ग्युमेंट कसा असतो मॅम, नेचर ऑफ अर्ग्युमेंट कसा असू शकतो. नेचर म्हणजे काय, एकतर तो व्हॅलिड असणार आहे किंवा तो इनव्हॅलिड असणार आहे. ही गोष्ट आपण बघितली. ठीक आहे, तर सुरुवातीपासून मी एकदा काय करते, रिवाईज करते जे जे आपण बघितलं आजच्या लेक्चरपुरतं. ठीक आहे, आय होप प्रत्येकाने जे आहे ह्याचे नोट्स घेतले असतील, कारण हे अशाच पद्धतीने मी शिकवणार आहे. माझी टेक्निक आहे, कारण कसं आहे, मराठी आणि इंग्लिशमध्ये दोघांमध्ये हे शिकवणं खूप डिफिकल्ट जाणार आहे, लॉजिकल रिजनिंग फॉर मी, बिकॉज मला टर्मिनॉलॉजीज मराठीमधल्या बिलकुल समजत नाही आहेत. ओके, आय एम ट्राईंग माय बेस्ट तुम्हाला हे सोप्या भाषेमध्ये मी एक्सप्लेन करू, कारण आपल्याला ह्यामध्ये ॲट दी एंड ऑफ दी डे आपल्याला क्वेश्चन जे आहेत अर्ग्युमेंटवरचे सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, अर्ग्युमेंटचे किंवा एक स्टॅटिक पोर्शन जो आहे यामधला त्यावरचे जनरलाइज्ड जे क्वेश्चन्स आहेत ते येऊ शकतात एक्झाममध्ये, ते मी क्वेश्चन्सला किंवा पॉईंट्सला हायलाईट करत आहे. ओके, तर लॉजिकल रिजनिंग दोन प्रकारचे असतात, एक आहे इंडक्टिव्ह रिजनिंग आणि दुसरं काय बघितलं आपण, डिडक्टिव्ह रिजनिंग. इंडक्टिव्ह रिजनिंगमध्ये काय असते मॅम, स्पेसिफिक टू जनरल. हे इम्पॉर्टंट आहे, ह्याला हायलाईट करा. जनरल टू स्पेसिफिक कशात जातो, डिडक्टिव्ह रिजनिंगमध्ये, ह्याला हायलाईट करा. ठीक आहे, नंतर आपण जो बघितला दॅट वॉज क्वेश्चन अप डाऊन अप्रोच अँड डाऊन अप अप्रोच. ओके, अप डाऊन आणि डाऊन अप. इंडक्टिव्ह रिजनिंगमध्ये कसा अप्रोच असतो, डाऊन टू अप अप्रोच असतो. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट इंडक्टिव्ह रिजनिंगमध्ये मी काय सांगितली मॅम, एखाद्या गोष्टीचं इन्व्हेन्शन किंवा क्रिएशन करायचं असेल तेव्हा आपण डाऊन टू अप अप्रोच वापरतो, दॅट इज दी इंडक्टिव्ह रिजनिंग. डिडक्टिव्ह रिजनिंगमध्ये काय, एक ऑलरेडी रिटन थिअरी आहे त्यावरती आपण हायपोथिसिस मांडतोय, दॅट इज डिडक्टिव्ह रिजनिंग. म्हणजेच अप टू डाऊन अप्रोच असतो आपला. ठीक आहे, अप टू डाऊन अप्रोच असतो. ह्याला लक्षात कसं ठेवायचं ते तुम्हाला मी इथे एक्सप्लेन करते. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगितलं होतं आधी, तर स्पेसिफिक टू जनरल, जनरल टू स्पेसिफिकसाठी मी तुम्हाला निमोनिक सांगितलं होतं. काय, इंडक्टिव्ह रिजनिंग, डिडक्टिव्ह रिजनिंग. डिडक्टिव्ह डी जे, डी जे, डी जे, डी जी. डी जी म्हणजेच काय, जनरल टू स्पेसिफिक, असं लक्षात ठेवा. आणि त्याच्या उलटं म्हणजेच स्पेसिफिक टू जनरल इन केस ऑफ इंडक्टिव्ह रिजनिंग. ठीक आहे, तर दुसरी गोष्ट जी यामध्ये अप्रोचची जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, डाऊन टू अप अप्रोच कसं लक्षात ठेवायचं, दॅट विल बी, ते तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की आता आपण डी जी आणि एसपर्यंत आलो, जनरल टू स्पेसिफिकपर्यंत, हे तर आपल्याला समजलं, डी जे डी जी. यावरून तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की तुम्ही सध्याला ग्राउंडला आहात, जीला आहात, जनरल टू स्पेसिफिक जीला आहात. जीपासनं तुम्हाला कुठे जायचं, ग्राउंडपासनं अप साईडला जायचं, म्हणून अप टू डाऊन अप्रोच, अप टू डाऊन अप्रोच असणार आहे तुमची इथे, आणि इथे त्याच्या उलटं, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही त्यावेळी ह्याला लक्षात ठेवू शकता, कारण ह्याच्यावरती क्वेश्चन बनवू शकतो. ठीक आहे, कन्क्ल्युजन काय असतो, जनरल. यामध्ये कन्क्ल्युजन काय असतो, स्पेसिफिक, जो आपण थर्ड डिफरन्स बघितला. नंतर जो डिफरन्स बघितला आपण काय बघितलं की इफ प्रिमायसेस आर ट्रू देन कन्क्ल्युजन मे ऑर मे नॉट बी
ट्रू. कशाच्या केसेसमध्ये? इंडक्टिव्ह. ह्याचं आपण जो एक्सटेंडेड एक्सप्लेनेशन आहे ते उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला अजून व्यवस्थित समजून जाईल. फक्त एवढं लक्षात ठेवा सध्याला की प्रिमायसेस डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये ट्रू असतील तर कन्क्ल्युजन 100% ट्रू असतं, कारण ते फॅक्ट्सच्या बेसिसवरती असतं. दुसरी गोष्ट आपण जी बघितली, इंडक्टिव्ह रिझनिंग इझी टू यूज आहे आणि डिडक्टिव्ह रिझनिंग डिफिकल्ट टू यूज आहे. का? कारण हे फॅक्ट्सच्या बेसिसवर आहे आणि हे ऑब्झर्वेशनच्या बेसिसवर आहे. नेक्स्टली जे आपण बघितलं अर्ग्युमेंट जे आहे त्याला आपण काय बोलतो? प्रिमायसेस प्लस कन्क्ल्युजनच्या कॉम्बिनेशनला आपण अर्ग्युमेंट बोलतो. बेसिकली आपल्याला आर्ग्युमेंटचं नेचर काय असू शकते हे माहिती असायला पाहिजे. इट मे बी व्हॅलिड किंवा इनव्हॅलिड नेचर असू शकतं. आजच्या लेक्चर पुरतं एवढं इनफ होतं. एवढं प्लीज रिवाईज करा, कारण हे टॉपिक असं आहे की थोडं कन्फ्यूज होतो मेनी स्टुडंट्सला, राईट? तर कन्फ्यूज बिलकुल होऊ द्यायचं नाही आहे. आपण यावरती क्वेश्चन 100% घेऊ. ॲट दी एंड ऑफ द डे तुम्हाला हे रिवाईज करणं इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट जी यामध्ये आहे की लॉजिकल रिझनिंगवरती आपण क्वेश्चन 100% घेऊ. इदर इट मे बी इंडियन लॉजिक असेल, आर्ग्युमेंटच्या बेसिसवरती क्वेश्चन असतील किंवा इन्फरन्सचा टॉपिक असेल. प्रत्येक ह्याच्यावरती मी क्वेश्चन घेऊन येईल. बट सध्यापुरतं जे थिअरी पार्ट मी शिकवत आहे ते व्यवस्थित समजून घ्या. वन्स थिअरी पार्ट संपला आपण अजून 1-2 लेक्चर्स ठेवू ज्यावरती क्वेश्चन्स आपण डिस्कस करू. ओके. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमचं लाईक्स, शेअर आणि कॉमेंट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ॲटलिस्ट माझ्यासाठी. ठीक आहे. लाईक, कॉमेंट करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कारण हे जास्त बूस्ट करतं आहे मला आणि मी असं जास्त कॉन्टेंट आणि क्वेश्चन्स तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. ओके. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. इफ यू आर लाइकिंग द video, please hit the like button and subscribe the channel if you are new to the channel. So have a great day everyone and keep learning.